श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM RJ कैलास सोबत. आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात. श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की मार्च 2019मध्ये आपण हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो सुरू केला. आणि आपला हा जो शो होता श्रोते हो, हा लाईव्ह शो होता, ज्यामध्ये तुम्ही स्वतः कॉल करून सुद्धा तुमच्या कविता ऐकू शकत होतात. सुरुवातीला 1 तासाचा असणारा हा शो आता आपण 1.5 तासांचा केलेला आहे. आणि फक्त 50-60 मान्यवरांच्या सोबतीनं आपण अगोदर हा शो सुरू केला होता. आज सांगायला खूप अभिमान वाटतो आणि तुमचे खूप खूप सर्वांचे धन्यवादसुद्धा की आज आपल्या शोशी जवळपास 500 ते 600 कवी कवयित्री जोडलेले आहेत, साहित्यिक जोडलेले आहेत. आणि श्रोते हो, एवढंच नाही तर आपला हा शो सुरू करताना एक उद्देश होता की प्रत्येकजण लिहितो, प्रत्येकजण विविध सोशल मीडियावर व्यक्त होतो, तर त्यांच्या लेखणीचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या भावभावना ज्या आहेत ओळींच्या माध्यमातून मांडलेल्या, त्या सर्व श्रोत्यांपर्यंत, लाखो लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यामध्ये राहणाऱ्या साहित्यिकांपासून ते अगदी परदेशात राहणाऱ्या साहित्यिकांनासुद्धा यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे. तर आपण त्याप्रमाणेच हा सुमारे 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आपला हा शो करत आहोत श्रोते हो. आणि या शोला आपण भरभरून असं प्रेम दिलं. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMवर आपण भरभरून असं प्रेम केलं. आपण सर्वजण विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहभागी होता. आणि आपल्याला आणखी रेडिओ पुणेरी आवाजचे वेगवेगळे जे उपक्रम आहेत याची माहिती जाणून घ्यायची असेल, आपल्याला जर त्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण 72 19 19 0005 72 19 19 0005 या नंबरला किंवा माझ्या नंबरला व्हॉट्सअपला 98 22 45 39 45 नंबर पुन्हा रिपीट करतो आहे की 98 22 45 39 45 या नंबरला व्हॉट्सअप करून आपण उपक्रम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता, जिथं आपल्याला FMचे वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती मिळेल श्रोते हो. आणि असं म्हटलं जातं की अगदी खेड्यातल्या साहित्यिकाच्या लेखणीचा सुद्धा आपण सन्मान करत आहोत. आपल्यासाठी अगदी नवोदित असो किंवा मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक असोत, या सर्वांनी या शोला फुलवलं आहे, या शोवर भरभरून असं प्रेम केलेलं आहे. तर श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की साहित्यिक असणं ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो. कारण साहित्यिक म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहे की समाजामध्ये एक वेगळा मानसन्मान आपल्याला मिळतो. आणि साहित्यिकाबद्दल मी लिहिलं आहे माझ्या चारोळीमध्ये की लेखणीत माझ्या ध्येयाचे वादळ पेरतो मी, लेखणीत माझ्या ध्येयाचे वादळ पेरतो मी, भावभावनांच्या शब्दाने समाज घडवतो मी, लेखणीत माझ्या ध्येयाचे वादळ पेरतो मी, भावभावनांच्या शब्दाने समाज घडवतो मी, सुखदुःखे मांडताना हळवा होतो मी, सुखदुःखे मांडताना हळवा होतो मी, साहित्यिक आहे म्हणूनच अभिमानाने मिरवतो मी, साहित्यिक आहे म्हणूनच अभिमानाने मिरवतो मी. आणि आपण सर्वजण सुद्धा मान्यवर साहित्यिक आहात आणि निश्चितपणे रेडिओ पुणेरी आवाजच्या या शोमध्ये आपण वेळोवेळी सहभाग नोंदवत आहात. आपण स्वतः सहभागी होत आहात, एवढंच नाही तर सर्वांना सहभागीसुद्धा करून घेत आहात. आपल्या शोची जेव्हा पोस्ट आपल्या ग्रुपवर टाकली जाते श्रोते हो, त्या पोस्टलासुद्धा आपण जास्तीत जास्त शेअर करावं. आपले मित्र मैत्रिणी, एवढंच नाही तर कवितांचे विविध सोशल मीडियावरचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवरसुद्धा आपण आपली पोस्ट शेअर करावी, जेणेकरून इतरांनासुद्धा या शोमध्ये सहभाग घेता येईल श्रोते हो. आणि मी आत्ताच आपल्याला म्हटलं की आपल्या शोचा जो उद्देश होता की संपूर्ण भारतातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यापासून ते अगदी परदेशापर्यंत आपले दूरवर पसरलेल्या मराठी साहित्यिकांना आपल्या या शोच्या माध्यमातून त्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्या लेखणीचा सन्मान व्हावा, त्यांच्या शब्दांचा सन्मान व्हावा, हा आपल्या शोचा मुख्य उद्देश होता. आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या या शोमध्ये विदेशामधून सुद्धा मान्यवर सहभागी होत असतात. आणि आपल्या पुढच्या एका रचनेकडं आपण वळूयात, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ प्रतीक्षा किरण नांदेडकर सिंगापूर येथून. आणि सिंगापूर येथून मॅडम लिहित आहेत, लेखक आणि लेखणी
या शीर्षकाखाली लेखकाला असतो लेखणीचा आधार, सारस्वतांच्या जीवनाला देते तीच आकार. लेखकाला असतो लेखणीचा आधार, सारस्वतांच्या जीवनाला देते तीच आकार. त्यांनी पुढं असं लिहिलंय की लेखणीची किमिया एकदम न्यारी, लेखकांची असते ती सर्वात प्यारी. लेखणीची किमिया एकदम न्यारी, लेखकांची असते ती सर्वात प्यारी. आणि खरंय श्रोते हो, ही लेखणी लेखकांसाठी खूप प्रिय असते. आपण दरवेळी लेखणीच्या माध्यमातून स्वतः व्यक्त होत असतो, परंतु आज आपण लेखणीला व्यक्त करत आहोत, लेखणीप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. लेखणी जी आपली सखा, सखी, सोबती आणि आपल्या सुखदुःखांची साथीदार असते. पुढच्या एका आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्या चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत संतोष शंभू तांबे, नेरूळ, नवी मुंबई येथून. आणि सरांनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिलंय की लेखणीमुळेच आम्हा मिळत असे ज्ञान, लेखणीमुळेच आम्हा मिळत असे ज्ञान, अज्ञानी माणूस पण होतो सज्ञान. वा, लेखणीमुळेच आम्हा मिळत असे ज्ञान, अज्ञानी माणूस पण होतो सज्ञान. आणि पुढच्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की लेखणी पसरवते ज्ञानाचे भांडार, लेखणी पसरवते ज्ञानाचे भांडार, जसा रवीचा प्रकाश साऱ्या सृष्टीवर, जसा रवीचा प्रकाश साऱ्या सृष्टीवर. आणि लेखणीच्या माध्यमातून अनेकांचं जीवन प्रकाशमान करण्याचं जे काम आहे ते साहित्यिक करीत असतात. लेखणीच्या माध्यमातून साहित्यिक खूपदा अनेकांच्या दुःखावर मायेची हळवी फुंकर घालतात. ते प्रेमाचे 4 शब्द ओळींमध्ये लिहून त्यांना जगण्याचा आधार देतात. जिद्द, प्रेरणा अशा अनेक शब्दांवर आपल्या मान्यवरांनी लिहिल्यामुळं आणि ते सर्व वाचकांनी वाचल्यामुळं निश्चितपणे त्यांना जगण्याची एक ऊर्जा, एक प्रेरणासुद्धा मिळत असते श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे महादेवी संध्या मगदूम, कोल्हापूर येथून. आणि मॅडम लिहित आहेत लेखणी शीर्षकाखाली की 2 चारोळ्या त्यांनी पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की तुझ्यामुळेच तर माझी प्रिया लेखणी अशी बहरून आली, तुझ्यामुळेच तर माझी प्रिया लेखणी अशी बहरून आली, कवितेच्या या जगात माझ्या प्रेमभावना मांडून गेली, कवितेच्या या जगात माझ्या प्रेमभावना मांडून गेली. दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की तुझ्यानी माझ्या प्रीतीच्या भावना शब्दातून मांडत राहिलो, तुझ्यानी माझ्या प्रीतीच्या भावना शब्दातून मांडत राहिलो, लेखणीला बहर येता अचानक, लेखणीला बहर येता अचानक, अर्थाविना त्या सांडत गेलो, लेखणीला बहर येता अचानक, अर्थाविना त्या सांडत गेलो. वा, खूपच भावस्पर्शी अशा या दोन्हीही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे कुमारी दीपाली निरंजन मारोटकर, ज्या की शब्द पंखुळी या नावाने लिहितात, पळसखेड येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की लेखणीची आवड मला इतकी काही होऊन गेली, लेखणीची आवड मला इतकी काही होऊन गेली, लेखणीसाठी वेगवेगळ्या भावना मी मांडत गेली, लेखणीसाठी वेगवेगळ्या भावना मी मांडत गेली. आधी वाटत होतं मनाला जमणार नाही काहीच मला, आधी वाटत होतं मनाला जमणार नाही काहीच मला, जेव्हा लेखणीला सुरुवात केली तेव्हा बाहेर आली माझी कला, जेव्हा लेखणीला सुरुवात केली तेव्हा बाहेर आली माझी कला. अप्रतिम अशी कविता होती, ऊर्जा देणारी, प्रेरणा देणारी अशी ही सुंदर कविता होती श्रोते हो. आणि जसं की मी मगाशी सुद्धा म्हटलं की तुम्ही व्यक्त व्हा, तुम्हाला जे जे वाटतं ते मनसोक्त लिहा. कुणी काय लिहितं, कुणी कशा प्रकारचं लेखन करतं याकडे लक्ष न देता जी प्रतिभा तुमच्यामध्ये आहे, ज्या प्रकारचं लेखन तुम्ही करू शकता त्या प्रकारामध्ये तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा, त्या प्रकारावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्यामधल्या प्रतिभा जी आहे त्या प्रतिभेला तुम्ही जरूर पैलू पाडा. कारण तुमचे सुंदर सुंदर शब्द अनेक ठिकाणी शेअर होत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपले शब्द कोण वाचतो, आपल्याला लाईक्स कमी मिळाल्या, आपल्याला कॉमेंट्स कमी मिळाले, यामुळं बरेचसे साहित्यिक, बरेचसे कवी, कवयित्री, लेखक निराशसुद्धा होतात. त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की कुणाच्या लाईक्स आणि कॉमेंटवरून तुमची प्रतिभा ठरत नाही. बऱ्याच वेळा अनेक लोक वाचतात परंतु कधी वेळेअभावी किंवा अनेक कारणं असतात ज्यामुळे ते लाईक्स कॉमेंट्स करू शकत नाहीत. याचा अर्थ असा नाही की तुमचे जे शब्द आहेत, तुमचे जे भाव आहेत, तुमची जी मांडणी आहे ती चांगली नाही. निश्चितपणे तुम्ही कायम लिहित राहा, व्यक्त होत राहा आणि बऱ्याच वेळा तुम्हाला कळत न कळत अनेक ठिकाणी तुमच्या पोस्ट ह्या शेअर होतात.
अनेक ठिकाणी त्या वाचल्या जातात आणि त्यामुळं कोणतंही किंतु परंतु न ठेवता तुमच्यातल्या प्रतिभेला जगासमोर आणा. श्रोते हो, पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौरश्मी देवगडे नागपूर येथून. आणि मॅडमने लिहिले की विषय लेखनी, रचनेचे शीर्षक आहे सरस्वती दूत. तर सरस्वती दूत या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की कधी असते लेखनी शस्त्र तर कधी वृष्टी, कधी असते लेखनी शस्त्र तर कधी असते वृष्टी, चांदण्यांची तिच्यामुळे अवतरते शब्दसृष्टी. वा. कधी असते लेखनी शस्त्र तर कधी असते वृष्टी, चांदण्यांची तिच्यामुळे अवतरते शब्दसृष्टी. लेखणीचे उपकार शतजन्म नचपिटे, लेखणीचे उपकार शतजन्म नचपिटे, सरस्वती दूत तीच आयुष्याचे कोडे सुटे, सरस्वती दूत तीच आयुष्याचे कोडे सुटे. आणि खूपदा लेखणीनं अनेकांच्या आयुष्यामधली कोडी सोडवलेली आहेत. जेव्हा माणूस निराश होतो, हतबल होतो, दुःखी होतो किंवा जेव्हा माणूस खूप खूप आनंदी होतो तर ते व्यक्त करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे लेखणी आहे श्रोते हो. आणि पुढची जी एक सुंदर अशी कविता आहे, 2 चारोळे आहेत, त्या आपल्याला पाठवलेल्या आहेत रुपाली आव्हाड जळगाव येथून. आणि मॅडम लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये की लेखणी मला तुझा छंद देते जगण्या केशरी गंध, लेखणी मला तुझा छंद देतो जगण्या केशरी गंध, भुलून या जाते दुःख माझे कारण लिहिताना मिळतो आनंद, लेखनी मला तुझा छंद देतो जगण्या केशरी गंध, भुलून या जाते दुःख माझे कारण लिहिताना मिळतो आनंद. वा. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की रंगून आले आज शब्द चारोळ्या निघून राहिल्या, रंगून आले आज शब्द चारोळ्या निघून राहिल्या, खूप दिवसानंतर लेखणीतून आज आठवणी येऊन गेल्या, खूप दिवसानंतर लेखणीतून आज आठवणी येऊन गेल्या. खूपच भावस्पर्शी आणि अप्रतिम अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि एक सुंदर कवितेकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सुजाता आगवण काळे नागपूर येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की कधी कधी माझी लेखणी माझ्याशी हितगुज करते, कधी कधी माझी लेखणी माझ्याशी हितगुज करते, बोट माझे धरुणी ती माझी सोबत करते, बोट माझे धरुणी ती माझी सोबत करते, सुंदर सुंदर शब्द कागदावर उतरविते, सुंदर सुंदर शब्द कागदावर उतरविते, त्या शब्दांचा गंध लेखणी सर्वत्र पसरविते, त्या शब्दांचा गंध लेखणी सर्वत्र पसरविते. अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे कुमारी रश्मी नंदकुमार काळे पुणे येथून. आणि मॅडमने लिहिलं आहे की आयुष्याच्या सुखद क्षणांचे चित्र रेखाटले लेखणीने, आयुष्याच्या सुंदर क्षणांचे चित्र रेखाटले लेखणीने, रंग भरता तुझ्या प्रीतीचे मन गहिवरले आठवणीने, रंग भरता तुझ्या प्रीतीचे मन गहिवरले आठवणीने, अनुभवांच्या लेखणीने गिरवले धडे सुखदुःखांचे, अनुभवांच्या लेखणीने गिरवले धडे सुखदुःखांचे, मागे वळून बघता थोडे, मागे वळून बघता थोडे, हाती फक्त शून्य राहिले, हाती फक्त शून्य राहिले. खूपच अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात. कुमारी संगीता नंदकुमार काळे पुणे येथून लिहित आहेत. मॅडमने लिहिलंय की मनातील भावना व्यक्त होतात लेखणीतून, मनातील भावना व्यक्त होतात लेखणीतून, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी लेखणीतून, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी लेखणीतून, जगभर तुमचे विचार पोचवावे हे कळते लेखणीला, जगभर तुमचे विचार पोचवावे हे कळते लेखणीला, शब्द कसे अलगद उचलावे हे कळते लेखणीला, शब्द कसे अलगद उचलावे हे कळते लेखणीला. खरंच अप्रतिम असे भाव होते श्रोते हो. आणि लेखणीला सगळं कळतं, लेखणी आपोआप आपल्या मनातले जे भावना असतात त्या ओळीमध्ये शब्दबद्ध करू लागते श्रोते हो. आणि पुढची जी एक रचना आहे श्रोते हो त्याकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ संगीता पंदिरकर तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथून. आणि त्यांनी लिहिले की हिम्मत होती लेखणीमध्ये इंग्रजाविरुद्ध लिहिण्याची, हिम्मत होती लेखणीमध्ये इंग्रजाविरुद्ध लिहिण्याची, लोकमान्य आगरकर यांनी स्वातंत्र्याच्या कार्यपद्धतीची, लोकमान्य आगरकर यांनी स्वातंत्र्याच्या कार्यपद्धतीची
लेखणीच्या या मनगटामध्ये अजूनही आहे तवधार. लेखणीच्या या मनगटामध्ये अजूनही आहे तवधार. समाजाच्या अवगुणाविरुद्ध उभी राहते होऊनही तलवार. समाजाच्या अवगुणाविरुद्ध उभी राहते होऊनही तलवार. अतिशय अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो, की समाजाच्या अवगुणाविरुद्ध उभे राहते होऊनही तलवार.